संत दादा संत पाटील ज्ञानेश्वर शिक्षण संस्था ईश्वरपूर ज्याच्या केवळ मेडिकल कॉलेज सोडलं तर समाजाच्या विविध क्षेत्रासाठी आवश्यक असणाऱ्या सगळ्या शिक्षण संस्था ज्या संत ज्ञानेश्वर शिक्षण संस्थेने सुरू केल्या, उभ्या केल्या, नावारूपास आणल्या, त्याचे संस्थापक काहीच नव्हतं, शून्यापासून सुरुवात. आपल्या सगळ्यांचे आदरणीय अण्णासाहेब डांगे. योगायोग बघा की त्यांचा जन्म पण आषाढी एकादशीला झाला. पांडुरंगाचे प्रचंड भक्त, दरवर्षी वारीमध्ये जाणार, कधी त्या विठोबा रुक्मिणी देवस्थानचे अध्यक्ष म्हणून जाणार, कधी मंत्री म्हणून जाणार, कधी सामान्य माणूस म्हणून जाणार, वारी चुकली नाही. तर असा आषाढी एकादशीचा जन्म असणाऱ्या अण्णासाहेबांना 91 वर्ष पूर्ण झाली. 92 वर्षात त्यांनी पदार्पण केलं. त्यानिमित्ताने त्यांचा सत्कार व्हावा आणि आम्रवृक्ष नावाचं 3 वर्ष मेहनत घेऊन त्यांनी आत्मचरित्र लिहिलं, त्याचं प्रकाशन व्हावं यासाठी ज्या वेळेला अण्णांचा भारतीय जनता पार्टीमध्ये पुन्हा प्रवेश झाला, मला आजही तो प्रसंग आठवतो की ज्या वेळेला अण्णांचा विषय माननीय देवेंद्रजींकडे निघायचा त्यावेळेला अण्णा आपल्यावर नाही आहे, त्याचं देवेंद्रजींना नेहमी दुःखाच आहे. आणि त्यामुळे त्यांचा एक प्रयत्न असा राहिला नेहमीच की बाबा पुन्हा एकदा अण्णांनी भाजपत प्रवेश केला पाहिजे. भाजपत प्रवेश ठरला त्यावेळचा प्रसंगी मला आठवतो. देवेंद्रजीने वाकून अण्णांना नमस्कार केला. अण्णा गहिवरून आले, अरे अरे, ते म्हणे हो मी मुख्यमंत्री आहे, पण ही पार्टी उभी करण्यामध्ये तुमचा सहभाग खूप मोठा आहे. माझे वडील स्वर्गीय गंगाधरपंत फडणवीस जे विधान परिषद आमदार होते ते आणि तुम्ही बरोबरीने काम केले. आणि त्यावेळेला त्यांनी अण्णांना प्रॉमिस केलं की मी तुमच्या कार्यक्रमाला येणार. त्यामुळे व्यासपीठावर अण्णांच्या सत्कारासाठी झोपेत दिलेला शब्द पाळणारे या राज्याचे मुख्यमंत्री माननीय देवेंद्रजी फडणवीस, विधानसभा आणि विधान परिषदेच्या सभा अध्यक्ष आणि सभापतींचा उल्लेख केला की माझ्यासहित व्यासपीठावरच्या सगळ्यांचा उल्लेख होतो, कारण एकाच्या अंडर विधानसभेचे आमदार येतात त्यातलेच मंत्री होतात, एकाच्या अंडर विधान परिषदेचे आमदार येतात त्यातलेच मंत्री होतात. त्यामुळे माननीय विधानसभा अध्यक्ष राहुलजी नार्वेकर, विधान परिषदेचे सभापती रामभाऊ शिंदे, स्वतः आपल्या सगळ्यांचे आदरणीय अण्णासाहेब डांगे, त्यांचे सर्व कुटुंबीय, व्यासपीठावर सर्व मान्यवर आणि प्रचंड मोठ्या संख्येने उपस्थित. म्हणजे या कार्यक्रमाची उत्सुकता तुम्हाला किती. देवेंद्रजी थोडे लवकर कार्यक्रमाला पोहोचू शकतात असं झाल्यानंतर त्यांचे सीबीआय सहाय्यक पळसकर थोडे अस्वस्थ झाले की आपण पोहोचलो आणि गर्दी नसली तर काय. मग माझ्या सीबीआय सहाय्यकाला राहुलला मी म्हटलं की फोटोग्राफ काढून पाठव. जवळजवळ कार्यक्रमाच्या कितीतरी आधीपासून 90% सभागृह भरलं होतं आणि त्यामुळे प्रचंड मोठ्या संख्येने उपस्थित बंधू आणि भगिनींनो, मी अतिशय थोडक्या वेळात बोलणार आहे, कारण ज्यांचा वेगवेगळ्या भूमिकेत संबंध आला. कधी गंगाधर पंतांचा मुलगा म्हणून संबंध आला, कधी शोभाताईंचा पुतण्या म्हणून संबंध आला, कधी बरोबरीने विधानसभेमध्ये म्हणजे ते विधान परिषदेत परंतु विधान भवनामध्ये बरोबरीने काम करताना आला. अशा ज्यांच्याकडे लाईव्ह जिवंत प्रसंग आहेत अशा देवेंद्रजींचं भाषण ऐकायला आपण उत्सुक आहोत. आत्ताच राहुलजीने असं म्हटलं की पुस्तकाचं समर्पक नाव आहे आम्रवृक्ष. मी थोडं असहमत आहे. मला असं वाटतं की नारळाचं झाड असं याचं पुस्तकाचं शीर्षक असायला पाहिजे होतं. अण्णा एक नारळ आहे, ते वरून असे खरबडीत आहेत, म्हणजे अनेकांना असं वाटतं जरा अण्णापासून लांब राहू, पण आतून अतिशय गोड खोबरं आहे, अतिशय गोड पाणी आहे. जवळ आल्यानंतर लक्षात आहे अरे अन्न काही वेगळेच आहेत. आणि त्यामुळे आंबा वरून पण अट्रॅक्ट करतो, नारळ वरून अट्रॅक्ट करत नाही. नारळाला आपण म्हणतो की ते वरून खरबरीत आहे, पण त्या खोबऱ्यासारखं आणि त्या नारळाच्या पाण्यासारखे अन्न आहेत. राष्ट्रीय स्वयंसेवक संघावरची निष्ठा किती. अनेक जण संघामध्ये येतात, पण राजकीय पक्षामध्ये काम करत असताना मतभेद झाले तर पक्षाशी मतभेद असतील, संघाशी कसे काय मतभेद. पण
अण्णांनी पक्ष सोडला, विचार सोडला नाही, कधीही सोडला नाही. मी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा स्वयंसेवक आहे. ते शाखेवर जाणं, उत्सवाला जाणं, संघाच्या अधिकाऱ्यांना भेटणं हे त्यांनी कधी सोडलं नाही. आणखीन एक वैशिष्ट्य मांडून मी माझं बोलणं संपवणार आहे. राजकारणामध्ये यायचं कशाला, तर खरं म्हणजे राजकारण हे समाजकारणाचं एक प्रभावी माध्यम आहे. विद्यार्थी परिषदेत काम करता येतं, विश्व हिंदू परिषदेत काम करता येतं, भारतीय मजदूर संघात काम करता येतं. मग बीजेपीत काय यायचं, तर विद्यार्थी परिषद, भारतीय मजदूर संघ, विश्व हिंदू परिषदेच्या माध्यमातून जे समाज परिवर्तन करता येईल त्याच्यापेक्षा जास्त समाजकारण हे राजकीय क्षेत्रात करता येईल. कारण घटनेने राजकीय क्षेत्राला एका अर्थाने देश चालवण्याचं काम दिलं. म्हणून राजकारण द्यायचं, पण समाजकारण करण्यासाठी द्यायचं. अण्णांनी त्यांच्या संपूर्ण आयुष्यामधून हे उदाहरण घालून दिलं की राजकारणामध्ये पैसा कमवण्यासाठी जायचं नसतं, राजकारणामध्ये समाजकारण करण्यासाठी थोडं बळ मिळतं म्हणून जायचं असतं. आणि म्हणून अण्णांच्या धोतरात पण बदल नाही झाला, अण्णांच्या झब्यात पण नाही बदल झाला. आज त्यांनी जॅकेट घातलं होतं आणि खूप सुंदर रंगाचं जॅकेट घातलं होतं. बहुधा देवेंद्रजींचा त्यांच्यावर प्रभाव असेल. देवेंद्रजींच्या शेजारी बसायचं म्हटलं तर जरा रंग चांगला पाहिजे म्हणून. अदरवाईज आपण धोतर आणि पांढरा झब्बा अशातच त्यांना पाहिला. त्यांची चप्पल कधी बदलली नाही, त्यांचं धोतर कधी बदललं नाही, त्यांचा झब्बा कधी बदलला नाही. बदललं तर काय, शिक्षण संस्था बदलल्या. आज देवेंद्रजींनी सीबीएसईचं उद्घाटन केलं. देवेंद्रजी चकित झाले की एका अशा आष्ट्यासारख्या ठिकाणी इतकी सुंदर सीबीएसई. हो, कारण अण्णांनी स्वतःची आर्थिक स्थिती किती सुधारली, जमिनी किती घेतल्या, बंगले किती झाले, जागेने किती झाले याला वर नाही दिला. 24 शाळा, अनेक कॉलेजेस, फक्त एक मेडिकल कॉलेज झाले. देवेंद्रजींनी आज घोषणा करून टाकू की मेडिकल कॉलेज पण तुम्हाला देतो, आयुर्वेद कॉलेज पण आहे. अशा संस्थांचा हजारो विद्यार्थी, हजारो शिक्षक, हजारो प्राध्यापक असा समाजकारण राजकारणाच्या माध्यमातून करण्याचा प्रयत्न केला. ते मंत्री होते त्यावेळेला बघा, ते पालकमंत्री होते त्यावेळेला बघा, सर्व काळ त्यांनी केवळ आणि केवळ समाजात. मग चौंडीला अहिल्यादेवींचं स्मारक कसं होईल, मग चौंडीला एक आश्रमशाळा आहे. देवींजींच्या भेटीत मागून बघून काय मागितलं, चौंडीतली आश्रमशाळा बंद पडली ती सुरू करा. असं नाही म्हटलं की मला कुठेतरी राज्यपाल करा आणि आणखी काय करा, चौंडीतली शाळा माझी सुरू करून द्या. आणि चिमन आणि दुसरे बंधू सारखा त्याचा फॉलोअप घेत असतात की ती चौंडीतली शाळा सुरू करा. असे सतत वेगवेगळ्या भूमिकेत समाजासाठी जगणारे अण्णा हे आपल्या सगळ्यांचे एका अर्थाने पालक आहेत. आणि त्यामुळेच हे एवढे ज्यांची नावं घेणं म्हणजे एक भाषणाचा विषय होईल. कारण नावं नुसती घेता येत नाही ना, त्याचं गुणवर्णनही करायला लागतं. व्यासपीठावर उपस्थित शिवेंद्रराजे भोसले, हे छत्रपती शिवाजी वंश झाली, 2 मिनिटं गेली. असं सगळ्यांचं वर्णन करताना 1 तासाचं भाषण पूर्ण होईल. इतकी मंडळी ह्या ठिकाणी उपस्थित आहेत. ह्याचा अर्थच असा की ती नाही ना, अण्णांचा कार्यक्रम आपल्याला जायला पाहिजे. विधानसभा अध्यक्ष आले, विधान परिषद सभापती आले, असे अण्णा अनेकांनी इच्छा व्यक्त केली. मला कळत नाही की तुम्ही 100वर माणसाला का थांबवता. एक जपानमधल्या गावाचं पुस्तक सध्या मी वाचतोय. त्या गावातला प्रत्येक माणूस हा 120 आणि 122 वर्ष जगतो. आणि मग लेखकांनी त्याचं विश्लेषण असं केलं आहे की तिथल्या गावातल्या माणसांनी रिटायरमेंट नावाचा शब्द आपल्या शब्दकोशातून काढल्यामुळे सतत ते काम करतात. ते प्रत्येक वेळेला नवीन उद्दिष्टासाठी त्यांना परमेश्वर जिवंत ठेवतो. अण्णांचं असंच चाललंय ना, ते दोन्ही मुलांकडे कारोबार सोपवलं म्हणून स्वस्तकडे बसतायत, सातत्याने काम करतात. आणि त्यामुळे 100 वर्ष तर पूर्ण होणारच. ते चांगलं मजबूत रांगडा गडी आहे, पण त्याच्यापेक्षा सुद्धा त्यांनी चांगलं जगावं. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे चांगली तब्येत राहा. माणसाने देवाकडे नेहमी प्रार्थना अशी केली पाहिजे की मरण झटक्यात आलं पाहिजे. समित कदमने म्हटलं, अरे मॉर्निंग वॉकला फेकलं की दादा, नाही गेला, वरती गेला. असं आयुष्य माणसाला मिळालं पाहिजे. अण्णांना असं निरोगी आयुष्य मिळावं अशी प्रार्थना करतो आणि माझं बोलणं संपवतो. धन्यवाद दादा. आता ज्या क्षणाची आपण